धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल. राजीनामा घ्यायचा की नाही हे आता मंत्रीच ठरवणार का, अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अंजली दमानी या मागणीवर ठाम. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न, घटना गंभीर याचं राजकारण करू नका. संजय राऊतांच्या सुरेश धसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं उत्तर. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांसारखा मोहरा पुढे आणला. धसांना पुढे आणण्यासाठी देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा वापर केला. संजय राऊतांचा हल्लाबोल. खतांचा घोटाळा उघड करण्यापासून मला रोखण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठी धनंजय मुंडेंचा मोठा स्कॅम. वेबसाईटवरून खतांची ऑर्डर दिल्याचा दाखला देत अंजली दमानी यांचा आरोप. ऑर्डर घरी पोहोचण्यापूर्वीच रोखल्याचाही आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशात तिरुपती बालाजीच्या दर्शनही घेतलं. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. अधिवेशनामध्ये 57 देशांचा सहभाग. उजनी धरणामधून आज सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाणी सोडण्यात येणार. 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार. धरणामध्ये सध्या 98 टीएमसी पाणी साठा. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज त्रिसदस्यीय समितीची बैठक. पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ उद्या समाप्त होणार. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा 20 फेब्रुवारीला शपथविधी. 19 तारखेला आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ नेता ठरवला जाणार. विधिमंडळ नेता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 3 दिवसामध्ये तब्बल 121 कोटींची कमाई. विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्डही मोडला.